आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि मी या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचे शिष्य आहोत. त्यांनीच ही स्वप्ननगरी वसवली आणि हा शारदेचा आश्रम तयार झाला. शारदा या आदरणीय पवार साहेबांच्या मातोश्री आहेत आणि हे शरदेचं चांदणं त्यांच्यामुळेच पडलेलं आहे. त्यामुळं या एका समारंभाला भटके विमुक्त म्हणजे बांधलेले नाहीत. मी पुण्याला जिल्हाधिकारी होतो. रात्री ब्रिटिशांच्या काळामध्ये गुन्हेगार जमातीची मंडळींना डांबून ठेवायची आणि कुलप लावायची आणि ती कुलपण किल्ल्या कोणाकडे असायचे. आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री होते. त्यांनी मला सांगितलं, श्रीनिवास त्या हडपसर आणि मुंडवा भागामध्ये या वस्त्यात आहेत, काय करायचं? म्हणजे साहेब सांगा काय करायचं. विमुक्त ते सगळं तोडून टाकलं आणि त्यांच्या नावावर ते जमिनी करून टाकल्या. ज्याने जे बांधले होते त्यांच्या नावावर पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना जमिनी करायला लावल्या. त्याचा साक्षीदार मी आहे. जे जे गुंतलेले आहे त्यांना कसं सोडवायचं याचा उत्तम अनुभव असलेले माझ्या मित्राच्या हस्ते नागोराव कुंभारांचा, रामराजे आत्रामांचा, राम आणि लक्ष्मण आणि विलासराव मान्यांचा सत्कार होतोय. कथेचं कथन करत असताना आपल्या पत्नीचा सत्कार पहिला व्हावा आणि मग आपण बोलावं, हा याचा एक उत्तम योगायोग आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन असामान्य लोकांना जगण्याचं बळ देण्याकरता सामान्य माणसाला मदत करतात याचा एक कित्ता घालून दिला. आपण सर्वांना आज 9 तारीख 9 मेला आम्ही कर्मवीर अण्णांच्या समाधीवर डोकं टेकतो आणि 9 मेला शारदाश्रम येतो. पुन्हा तेच 9 एके 9 2 18 8 1 9 9 त्रिक 27 7 2 9 9 चौक 36 6 3 9 9 45 4 5 9 9 म्हणजे 9च आहे. आणि आम्ही करायची नवीन नवाळ आहे. आदरणीय पवार साहेबांचा उत्साह अधिक वाढतोय. त्यांना आणखी बळ यावं. आणि मी आहे र नामना हळी देताना जो म्हणतो तसं आपण सगळ्यांनी हळी देऊया आणि हळीतने कधी कळी फुलूया लोकशाहीतली, त्याला सुगंध देऊया, एवढीच प्रार्थना करू. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.